तृप्ती फूड स्टुडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण क्रिस्पी मॅगी पकोडा ही रेसिपी बनवणार आहोत. आज मी तुमच्याबरोबर क्रिस्पी मॅगी पकोडा बनवण्याची रेसिपी शेअर करत आहे. खूप टेस्टी हा मॅगी पकोडा तयार होतो आणि सर्वांना हा मॅगी पकोडा खूप आवडेल असा आहे हा मॅगी पकोडा. अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आवडीचा आहे हा पकोडा. चला मग सुरू करूया. सर्वात पहिले मी गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून घेऊ. मग त्यामध्ये मॅगीच्या 1 पॅकेटमधला मॅगीचे तुकडे करून 2-3 मिनिटे चांगले अशी उकळी येईपर्यंत बॉईल करून घेणार आहे. मस्त अशी उकळी आलेली आहे. आता आपण झाऱ्याने मॅगी पाहू. मस्त अशी बॉईल झालेली आहे. आता ती एका मोठ्या वाटीमध्ये काढून घेऊ. बघा वाटीमध्ये काढली आहे. आता त्यामध्ये बारीक कट केलेला कांदा टाकू आणि टोमॅटो व 1 हिरवी मिरची आणि भरपूर सारी अशी कोथिंबीर टाकू. मग त्यात 1 कप तांदळाचे पीठ आणि 1 कप बेसन पीठ टाकू आणि 2 चमचे मॅगी मसाला टाकू आणि 1 चमचा हळद आणि त्यामध्ये चवीनुसार 1 चमचा मीठ टाकू. त्यानंतर हाताने मिक्स करून घेऊ. पाहू शकता मस्त असं मिक्स करून झालेलं आहे. एकजीव करून घेतलेला आहे. आता त्याचे छोटे छोटे गोळे बनवून घेऊ हाताने. मग एका प्लेटमध्ये मॅगीचा बारीक भुगा केलेला होता त्यामध्ये ते गोळे ठेवून त्याला सर्व बाजूने मॅगी लावून मळून घेऊ. नंतर गॅसवर कढईतले तेल चांगले गरम झालेले आहे. मग त्यामध्ये एक एक करून मॅगी पकोडा सोडून देऊ. मग त्याला मंद गॅसवरती झाऱ्याने हलवत कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊ. मस्त असे ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घेऊ. ही रेसिपी एकदा तुम्ही नक्की ट्राय करून पहा. ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.